नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तरच सरकारी योजनांचा लाभ डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आता तुमचे आधार कार्ड कोणत्याही बँक अकाउंटला घर बसल्या डीबीटी लिंक करू शकता. आता आधार कार्ड बँक अकाउंटला कशाप्रकारे लिंक करायचे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यावर सर्च बॉक्समध्ये NPCI हे टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवर क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट आधार डीबीटी लिंक करण्यासाठी कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. पेजच्या वरच्या डाव्या बाजूला 3 डॉट आहे. त्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर 2 नंबरच्या आधार सीडिंग हे ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आधार नंबर टाकण्यासाठी 3 बॉक्स दिलेले आहेत. त्यामध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार यामध्ये सीडिंग हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला युअर बँक अकाउंट, तुम्ही कोणत्या बँकेला आधार लिंक करणार आहे ती बँक या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सीडिंग या ऑप्शनमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे फ्रेश आधार कार्ड लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे एका बँकेत 2 खाते असतील तर त्यातील एका खात्याला आधार लिंक करत असाल तर 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, म्हणजे तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करत असाल तर 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. मी पहिल्यांदाच अकाउंटला आधार लिंक करत असल्यामुळे पहिला ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर त्याच्या खाली तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. खाली कन्फर्म म्हणून परत अकाउंट नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली तुम्हाला 2 बॉक्स दिसतील, त्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचे आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, तो आहे तसाच खाली बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन याचा विंडो पाहायला मिळेल. तो खालच्या बाजूला स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली ॲग्री अँड कंटिन्यू हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचा आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझे पहिलेच बँक अकाउंटला आधार लिंक असल्यामुळे यू हॅव ऑलरेडी सीडेड विथ बँक ऑफ महाराष्ट्र असा मेसेज तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर पहिल्यांदा लिंक करत असाल तर तुम्हाला वेगळा मेसेज दाखविला जाईल आणि त्याच्या खाली ओके हे ऑप्शन दाखविले जाईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी काही लिंकिंगची पुढची प्रोसेस आहे ते ऑटोमॅटिकली प्रोसीड होऊन जाईल. आता यानंतर मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक झाले किंवा नाही याचा स्टेटस कसा चेक करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला डीबीटी अंतर्गत आधार लिंक झाले किंवा नाही हे पाहू शकता. तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण माहिती जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.